खूप जास्त गरमी होत आहे महाराष्ट्रामध्ये आणि सगळीकडेच. तर मग मी ठरवलं का ना आपण सीझनेबल फ्रूट खाऊ आणि ते आंबा. आंबा तसा गरम असतो पण हा आंबा थंड आहे. कसं तर मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिले आपण याला ओपन करूया. ह्याच्यावर एक चमचा पण आहे. तर हा आंबा थंड आहे, गरम नाही आहे. याला पाण्यात ठेवायची गरज नाही कारण की हा एक आईस्क्रीम आंबा आहे. चला मग ह्याला फोडूया. आता अशा पद्धतीने इथून फोडायचं. हा आंबा इथून कच्चा आहे थोडा आणि इथून एकदम जास्त पिकलाय. मग इथूनच खाऊया ना. एकदम कसा लागतो माहिती आहे तुम्ही. ती मँगो फ्लेवरवाली चॉकलेट खाल्ली आहे ती 1 रुपयाला भेटते, तसा लागतो. आता आपण आईला टेस्ट करूया की कसं लागतं. आई सांग कसं लागतं तुला आईस्क्रीम, हे मँगो आईस्क्रीम. हा फणसासारखं लागतं. फणसासारखं पण मँगो आईस्क्रीम आहे. फणसासारखं कसं लागेल. हा आंब्यासारखं नाही लागत. आंब्यासारखं नाही लागत. पण हे खरंच आंब्यासारखं नाही लागत आहे एवढं. म्हणजे असं फणसासारखं लागतं. फणसाचा रस घातला. फणसाचा रस घातलाय. स्कॅम झाला. आंब्याचा आकार आणि आतमध्ये फणसाचा घर. रस. पण हे ठीक आहे. एकदम तुम्हाला डिसअपॉइंट नाही करत. पण 200 रुपयाचे मला वाटतं पॅकेजिंगचे पैसे घेतलेत. 200 रुपये. आईचा पण माझ्यासारखा डोळा एक छोटा आणि एक मोठा होतो. मला वाटतं ह्याचे ना पॅकेजिंगचे पैसे घेतले खूप जास्त. कोकोचा प्लॅस्टिकचा डबाला खूप आकर्षक वाटतो बघायला, लाल लाल कलरचा. आणि त्याच्यावर आईस्क्रीम म्हणजे मँगो आहे. तर ऍक्च्युली मी तसंच खाऊन झालंय आता. ते सेम तसंच दिसतंय बॉक्स सारखं. 200 रुपये वाया घालवण्यापेक्षा ना 50-50चे अमूलचे कोण मस्त आले असते. आंबे घेतले असते ना तर त्याचा रस काढून त्याचा आम्रखंड झाला असता आणि तो जबरदस्त लागला असता यार. जर तुम्हाला आम्रखंडाची रेसिपी पाहिजे ना तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे, नक्की जाऊन बघा. मस्त बनलं होतं ते आम्रखंड.